नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। शेत पानन रस्त्यांमध्ये अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा इशारा। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन योजनेअंतर्गत खुले करण्यात आलेल्या शेत पानन रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांना 5 वर्षांपर्यंत विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते, अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 व मामलेदार न्यायालय अधिनियम 1906च्या कलम 5 अंतर्गत शेत पानन रस्ते खुले करण्यात आले आहेत। रस्त्यांची निशाणी काढणे, रस्ता बुजवणे किंवा स्वतःच्या क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 54 किलोमीटर शेत पानन रस्ते खुले करण्यात आले असून उर्वरित रस्तेही शेतकऱ्यांच्या सहकार्याने लवकरच खुले करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ता योजनेची आज श्रीगोंदा तालुक्याची पहिली बैठक झाली समितीची। या बैठकीमध्ये काही गोष्टी ज्या प्रकर्षाने महत्त्वाच्या आम्हाला वाटल्या, समितीच्या सर्व सदस्यांना वाटल्या की ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, आपल्यामार्फत सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती झाल्या पाहिजे। महाराष्ट्र शासनाने सर्व शेतपानन रस्ते खुले करण्यासाठी ही आमची समिती स्थापन गठीत केली आणि या समितीच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 54 किलोमीटर रस्ते हे मागील काही दिवसामध्ये खुले झालेले आहेत आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की श्रीगोंदा तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रस्ते खुला करणारा तालुका झालेला आहे। पण हे होत असताना महाराष्ट्र शासनाने हे खुले झालेले रस्ते कायम खुले राहावेत या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये, मामलेदार अधिनियम 1906च्या कलम 5 अन्वये हे एक अध्यादेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये जे शेतकरी, मी थोडक्यात सांगतो म्हणजे कायद्याच्या भाषेत न सांगत साध्या सोप्या भाषेमध्ये, जे शेतकरी खुले झालेले रस्ते हे परत एकदा एखाद्या नंबरे लावलेले असतील किंवा खुले झाल्यानंतर त्याला निशाणी लावली असतील, तर अशा निशाण्या काढून जर त्यांनी निशाणी काढून टाकली किंवा तो रस्ता परत काढून वळती करायचा क्षेत्र प्रयत्न केला, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅग हे 5 वर्षासाठी निलंबित केले जातील आणि या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा किंवा लाभ मिळणार नाही। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती आहे की एकदा खुले झालेले रस्ते आपण पुन्हा एकदा ते कुठेतरी नामशेष होणार नाही या दृष्टिकोनातून पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण अनेकदा असं होतं की आपण एखादी चूक करून जातो आणि नंतर म्हणतो की आम्हाला कायद्याची माहिती नव्हती। तर आपणा सर्वांना कायद्याची माहिती असावी, कायद्याच्या तरतुदीची माहिती असावी, त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये या योजनेमध्ये अग्रेसर होण्याच्या काय म्हणतात पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेला आहे, या मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे। जर सर्वसामान्य सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण आतापर्यंत जे 54 किलोमीटर खुले झालेले आहेत हे सर्व जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमताने आणि सामंजस्याने हे समिती सदस्यांनी खुले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं सामंजस्य राहिलं तर श्रीगोंदा तालुक्यातले सर्व शेतपानन रस्ते हे लवकरात लवकर खुले होतील। आम्ही सरकारला आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांना एक विनंती करतोय की नियोजनच्या अंतर्गत श्रीगोंदा तालुक्याला कसं झुकतं माप देता येईल आणि जास्तीत जास्त निधी ह्या सर्व रस्ते जे आम्ही खुले केलेले आहेत याच्या मुर्मीकरणासाठी देता येईल, या दृष्टिकोनातून आमचं पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन आम्ही पुढच्या आठवड्यात एकदा आमच्या रस्त्यांची वर्गवारी ठरल्यानंतर द्यायची व्यवस्था करणार आहोत आणि लवकरच श्रीगोंद्यामध्ये ही कामं चालू होतील याबद्दल आपल्या सर्वांना आश्वासन देतो। धन्यवाद। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।